संसार तर करतात यात नवल नाहीच. संसार कोणी करते हो. आपलं सोडून द्या बाबा. आपण संसार करतो यात नवल नाही. प्राणी मात्रही संसार करतोच ना. त्यांना काय संसार नाही का? कुत्री झालं, मांजर झालं. हे पण आपला संसार अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. यात काही नवल नाही. पण प्रामुख्याने ज्या अर्थी माणसं संसार करतात, पण या माणसांना संसार करत असताना त्यांनी परमार्थ करावा. नवे नवे तर भगवंताने जो देह दिलेला आहे, तो कशा करता दिलाय महाराज? त्याचं काहीतरी प्रयोजन असेल ना. नाहीतर मग भगवंताने मनुष्य योनी दिलीच नसती आपल्याला. काय गरज होती? इतर प्राणी होतेच की. साप असेल, मुंगी असेल, नाही का, गाढव असेल, शेळी असेल, इतर प्राणी 2 पायाचे, 4 पायाचे, बिगर पायाचे, कितीतरी महाराज योनी सांगितलेले आहेत, नाही का. 84 लक्ष योनी आपल्याला सांगितलेत शास्त्रामध्ये. पण मला सांगा, बालकाने आपण जर या विचार केला, 80,09,999 योनीमध्ये आपण फक्त झोपा काढायचं कामच केलेलं आहे. थोडं बारकाने विचार करा. आपण अगोदरच्या जन्मामध्ये कोण होतो? गत जन्मामध्ये आपण कोण होतो? नाही, कोण होतो हे आपल्याला आठवणार नाहीच आहे. पण यापैकी निदान आपण नक्की कोणतरी असू. जे काय आपल्याला रोज प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, किडे, मुंगी, या सर्व मध्ये आपण फिरून आलेलो आहे महाराज. सर्व योनीमध्ये आपण फिरून आलेलो आहोत. पण ऐका, इतर योनीमध्ये फक्त आपण झोपा काढायचं कामच केलेलं आहे. का आपल्याला सांगितलंय, जावा गावामध्ये काकडा सुरू झालाय, पाठे लवकर उठा 4ला आणि मंदिरात जावा, भगवंताला स्नान घाला, त्याला अभिषेक करा, त्याची पूजा करा, त्याच्या पुढे आरती ओवाळा, त्याचं नामस्मरण करा, त्याचं भजन करा, त्याचं गुणगान करा. हे इतर लोक योनीमध्ये आपल्याला कोणी सांगितलं नाही महाराज, आणि सांगू शकणार नाही, आणि ते ज्ञान आपलं संपादन करताही येणार नाही. पण तद्वत या ना असं एकच फक्त मनुष्य देह आपल्याला जो मिळालेला आहे, आणि या जन्मामधून आपण आपल्या जन्माचं देहाचं सार्थक करू शकतो. याचे जन्मी घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठी. खऱ्या अर्थानं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान फक्त या जन्मामध्ये आहे. म्हणजे बाकीच्या जन्मामध्ये पण ज्ञान आहे, पण ते फक्त खाण्याकरता आणि झोपण्याकरता एवढंच ज्ञान आहे. पण या जन्मामध्ये महाराज हे सगळं ज्ञान आपल्याला संपादन करून भगवंताने दिलेलं आहे. पण मला वाटतंय याचा आपण दुरुपयोग करतोय महाराज. लांब कशाला? अगदी सोपं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या जीवनातलं आहे. आपल्या सगळ्यांकडे एक तरी मोबाईल असेलच महाराज. काही काहींना 2-2 असतात, ते गोष्ट सोडून द्या. पण प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीकडे एक मोबाईल आहे. मग आपण सांगा, त्या मोबाईलचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करतो का? तुम्ही म्हणता असं कसं महाराज? थोडं सांगून ना तुम्ही तुम्हाला, की जरूर माणूस खुडबावला असला आणि आपल्या गावात एका व्यक्तीने फोन केला, अहो कुठे आहे तुम्ही? नाही, मी पुण्याला आहे. झाला ना दुर्विभाग. सांगायचा मुद्दा माझा हा आहे, की हा जो देह मिळालेला आहे, ह्या देहाचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. ज्या अर्थी आपण त्या मोबाईलला चांगल्या पद्धतीने सांभाळतो. नवे नवे आता तो iPhone 16 आलाय नवीन, काय 1.5-2 लाखाचा असेल. एखाद्या व्यक्तीने तो घेतला. बरं, घेतल्यानंतर त्याला कसा पण वापरतो का तो? नाही ना. त्याला कव्हर घालेल, त्याला परत वरून स्क्रीन लावेल चांगली पद्धतीने, त्याची रोज चांगली काळजी घेईल, तो कधी पडणार नाही अशी खात्री घेईल, अशी काळजी घेईल, नाही का, कुणाच्या पण हातामध्ये देणार नाही. किती काळजी घेतो तो. मग मला सांगा, त्या आयफोनची एवढी जर किंमत असेल, आणि तो आयफोन जो वापरतोय त्याची किंमत किती आहे? बारकाने कधी विचार आपण केला काय गोष्टींचा? नाही ना केला महाराज. अहो, तो मोबाईल घेण्याकरता आपण अक्षरशः वर्षभर मेहनत करतो. काहींचं बोलतो बरं का मी, सगळ्यांचं नाही सांगत. तो आपण मिळवतो. अरे पण जो सहजच मिळालेला आहे आणि काहीतरी मिळवण्याकरता घेतलेला आहे, हे आपल्याला कधी कळणार?